आहा मंडई, हे बघा मस्त मटकीची मिसळ आहे आणि तर्री बघा ना, एक नंबर तर्री आहे. हे बघा, बघूनच खायची इच्छा होती एकदम. आहा क्या बात आहे. कसं आहेत सगळे मजेत ना. आज तुमची लाडकी मुलगी आहे पालघरच्या फेमस जय भवानी मिसळ सेंटर येथे, जे की त्यांच्या मिसळ पाव, वडापाव, पोहे वगैरे अशा बऱ्याच नाश्त्यासाठी नाश्ता फूडसाठी फेमस आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे त्यांच्याकडे. हे आहे आपल्या काकांचं मस्त फूड ट्रक. तर चला बघूया काय काय आहे त्यांच्याकडे. या इथे दाखवतो. तर हे बघा मंडळी, मस्त गरमागरम वडे काढलेले आहेत काकूंनी. काकू हे काय आहे? ओके, ही मूग भजी आहे जी की इथली खूप जास्त फेमस आहे, लोकांना खूप आवडते. आणि इथे आहे ही सुकी चटणी. कशापासून बनवली आहे काकू? चुऱ्यापासून. वडापावच्या चुऱ्यापासून. अरे वा. आणि ही आहे ग्रीन चटणी जी की खोबऱ्यापासून बनवलेली आहे. आणि ही रेड चटणी. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत काकूंकडे. आणि इथे सगळ्यात इथलं फेमस ते म्हणजे मिसळ, ते दाखवते मी तुम्हाला. आहा मंडई, हे बघा मस्त मटकीची मिसळ आहे आणि तर्री बघा ना, एक नंबर तर्री आहे. हे बघा, बघूनच खायची इच्छा होती एकदम. आहा क्या बात आहे. हे बघा, वा वा. आणि हे बघा मंडई, मस्त काकू गरमागरम मूग भजी काढतायत आपली. आणि मंडई तुम्ही इथे कधीही या, तुम्हाला नेहमी गरम गरमच भेटेल फूड आयटम, कारण इथे जास्त वेळ राहतच नाही काढलेलं, इतकी जास्त प्रमाणात गर्दी असते. आणि आता भजी काढून झाले आणि वडापाव करतात काकू. काकूंचा हात कंटिन्युअस चालूच असतो. मस्त आपली नाशिक स्टाईल मटकी मिसळ आलेली आहे. इथे मी दाखवते काय काय दिलं आहे त्यांनी आपल्याला. हे बघा, मस्त पाव दिलेले आहे, तिथे पापड. आणि हे बघा मिसळ बघा, एकदम तर्री, बघूनच खायची इच्छा होती एकदम. आणि इथे कांदा दिलेला आहे आणि लिंबू. तर चला टेस्ट करून बघूया. एक नंबर आहे मिसळ मंडळी. म्हणजे तुम्हाला जर कमी स्पायसी हवं असेल ना, तर तर्री कमी ॲड करायला सांगा. मस्त एकदम स्पायसी अशी झणझणीत मिसळ आहे. इथे कधी आला तर नक्की ट्राय करा ही मिसळ, मस्त आहे. मंडळी, आपण जी मिसळ खाली ना त्याची प्राईस होती 40 रुपये. आणि ही यांची स्पेशल मूग भजी आहे. इकडे आम्ही दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, मस्त त्याच्यावर सुकी चटणी टाकलेली आहे आणि ही मूग भजी आहे त्यांची. आणि इथे आपल्याला त्यांनी लाल आणि हिरवी चटणी मिक्स करून दिलेली आहे. आणि मूग भजीची प्राईस आहे 20 रुपये, मिसळ 40 रुपये आणि वडापाव 10 रुपयाला आहे. तर चला टेस्ट करून बघूया. छान आहे, म्हणजे एकदम क्रिस्पी आणि आतून अशी सॉफ्ट आहे. आणि ह्यांच्या गोड आणि तिखट चटणीसोबत अजून छान लागते. आणि प्राईस 20 रुपये, जास्त पण काही प्राईस नाही आहे, अफोर्डेबल आहे सगळ्यांना. आणि सकाळी सगळे ऑफिसला जाताना सगळे इथूनच नाश्ता वगैरे करून जातात. आता भरपूर गर्दी व्हायला लागली आहे, तर आपण वडापाव पण टेस्ट करूया. आणि हे बघा, वडा मी ओपन करून दाखवते तुम्हाला. हे बघा, मस्त गरमागरम वडा आहे. तर चला टेस्ट करून बघूया. एक नंबर आहे वडापाव. जिथे बाहेर सगळे 10-20 रुपयाला वडापाव विकतात, तिथे काकींकडे फक्त 10 रुपयाला वडापाव आहे. आणि इथला टायमिंग मंडळी सकाळी 7:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. संध्याकाळी ओपन नसते, सकाळी 7:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. कधी कधी लवकर फूड संपलं तर लवकर पण बंद होतं. आणि ह्याचा ॲड्रेस आपला पालघर माहीम रोड आहे ना, ट्विंकल स्टार स्कूलच्या जस्ट समोरच आहे हे जय भवानी मिसळ सेंटर. आणि मंडळी ते म्हणतात ना, ज्या व्यवसायात मालक स्वतः राबतो तो व्यवसाय कधीच बंद पडत नाही, तसंच आहे काका काकूंचं. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कंटिन्युअस काम करत असतात हे. आणि बघा ना, अजून देखील म्हणजे ह्यांची सकाळ 5 ते सकाळी 4 वाजता उठून हे सगळं आवरून येतात इथे. आणि खरंच खूप छान वाटतं असं बघून.
हे बघा आमच्या मॅडम एकदम खाण्यात मग्न आहेत. स्मरण आवडली मिसळ? मस्त आहे. काका काकू जे की गेल्या 10 वर्षापासून फूड स्टॉल चालवत आहे. तर विचारूया काका नाव तुमचं? ओके काका तुमचं नाव? ओके आणि किती म्हणजे कधीपासून चालू केलं आपलं? 2014 पासून. म्हणजे बरोबर 10 वर्ष झालेली आहे तुला. आम्ही बनवायचा आम्हाला शौक होता आणि काहीतरी व्यवसाय करावा म्हणून आधी चालू केलं तर काय काय आयटम होते फूड आयटम? पहिल्यापासून आमचे नाशिक मिसळ आहे. इथे पालघरला नाही भेटत, तिथे मटकी मिसळ असते. आणि म्हणजे कसं आहे आपलं खवय्यांचं रिस्पॉन्स कसं आहे? कामावरला नाही गर्दी होईल. राहणारे पण सगळं येतात. काहीच नाही, सगळं मिसळ सगळे घरगुती मसाले, सगळे काळा मसाला आणि पिवळा मसाल्याची मिसळ असते, मटकीची असते. मदत आम्ही सगळे घरचेच आहे. हो, बाहेरचं कोण नाही, सर्व मिळून आम्ही घरीच करतो. आणि कसं वाटतं इतकं म्हणजे कोणालाही विचारलं की पहिले सांगतात जय भवानी मिसळ सेंटर. हो, पालघरमध्ये जय भवानी फेमस आहे. तर खूप मेहनतीचा प्रवास आहे, 10 वर्षांचा प्रवास. म्हणजे आधी मी यायची ना तेव्हा असं छोटंसं असं स्टॉलसारखं होतं, पण आता पुढचं आहे काका काकूंचा. आणि तुमचा प्रवास असाच मस्त चालत राहतो, त्यासाठी खूप शुभेच्छा. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज.